नमस्कार, मी भूषण सरदार. समोरासमोर या वास्तववादी कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्र हो, दिल्ली येथील जंतर मंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीचे काल सोमवार तिसऱ्या दिवशी आंदोलन सुरू राहिले. येथे हजारो विद्यार्थी आंदोलनात सहभागी होते. या ठिकाणी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी म्हटले की माझा काँग्रेसशीही संबंध नाही आणि माझा आपशीही संबंध नाही. भाजप ही सत्तेत आहे, त्यामुळे आम्ही भाजपला प्रश्न विचारतो आहे. दुसरा कोणताही पक्ष सत्तेत असता तरी आम्ही त्यांना प्रश्न विचारला असता. तसेच नीटच्या फेरपरीक्षा सुरू आहेत आणि नीटच्या फेरपरीक्षा सुरू असताना काही विद्यार्थी 2-4 मिनिटे उशिरा झाले तर त्यांना अडवण्यात आले आणि त्यांना परीक्षा देऊ दिली नाही. जर 2-4 मिनिटे उशिरा झाले असताना आमच्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला, नीटच्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला आणि तुम्ही 2-4 मिनिटेही जर उशिरा आम्हाला सहन करू शकत नाही तर 16 विद्यार्थ्यांनी ज्या आत्महत्या केल्या त्या आम्ही कशा सहन करायच्या. या ठिकाणी जंतर मंतरवर जे विद्यार्थी होते, जे आंदोलक होते, तर त्यांनी मेणबत्त्या घेऊन ज्यांनी आत्महत्या केल्या त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी श्रद्धांजली वाहिली. सुरुवातीला पोलिसांनी आंदोलकांना त्या मैदानावर मेणबत्त्या घेऊन जाण्यास नकार दिला, परंतु अभिजित दिपके यांनी ट्विटरवर ती पोस्ट केल्यानंतर काही वेळाने पोलिसांनी त्यांना तशी परमिशन दिली. मित्र हो, अभिजित दिपके यांचा सवाल असा आहे की नीटचे विद्यार्थी 12-12 तास अभ्यास करतात. नरेंद्र मोदी साहेब, तुम्ही किती तास अभ्यास करायचे हे तुम्ही आम्हाला सांगावे. तर असा प्रश्न अभिजित दिपके यांनी उपस्थित केलेला आहे. मित्र हो, त्यांनी महत्वाची मागणी केली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि राजीनामा जोपर्यंत ते देत नाही हे आंदोलन सुरू राहील. नेमकं काय होईल आणि पुढे हे आंदोलन किती दिवस सुरू राहील, शासन, प्रशासन किंवा केंद्र सरकार या बाबतीत काही निर्णय घेतं का, पंतप्रधान या बाबतीत काही विचार करतील का, हा प्रश्न आपल्या समोर आहे. थांबतो.